नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे मोठची रस्सा भाजी बनवणार आहे, ग्रेव्हीवाली। त्यासाठी आपण मोठ रात्रभर भिजत घातली होती, ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आणि आता आपण कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग त्यासाठी आपण आधी गॅसवरती छान टोमॅटो, कांदा आणि खोबरं हे छानपैकी मस्त डायरेक्ट भाजून घ्यायचे आहे। डायरेक्ट भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट काही वेगळीच येते। आपल्याला हे छान मंद आचेवरती खमंग असे आतमधून भाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर अशा पद्धतीने बघा, आपले सगळे साहित्य आपण भाजून घेतलेले आहे। आणि आता आपण एक गॅसवरती एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये लसणची पेस्ट घालायची आहे। ती छान खमंग अशी परतून घेतली की त्यानंतर त्यामध्ये आपण टमाटरची प्युरी करून घेतली होती, ती आपण घालून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेतलं की तेल बाहेर आलं की आपण त्यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहे, धनिया पावडर घालणार आहे, थोडा मसाला घालायचा आहे आणि आपण त्यामध्ये हळद घालणार आहे। हळद घातली की आपण त्यामध्ये चवीनुसार आपल्याला तिखट घालायचे आहे। आणि हे छान आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कांदा खोबरं भाजून घेतलं होतं, त्याचं जे वाटण बनवलं होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे। आणि हे सुद्धा छान वाफ काढून आपण परतून घेणार आहे, म्हणजे त्यामधील तेल बाहेर येईपर्यंत आपल्याला हे छान खमंग असे परतून घ्यायचे आहे, म्हणजे त्याची टेस्ट काही वेगळीच लागते। आता त्याला शिजण्यासाठी आणखीन थोडे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे, म्हणजे याची टेस्ट काही वेगळीच लागते। पुन्हा एकदा आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून घ्यायचे आहे। बघा, आपली ग्रेव्ही खूप छान पद्धतीने मस्त खमंग अशी वाफून घेत आहो, शिजत आहे। आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही कशी तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपण जे भिजत घातलेली मोठ होती ती आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला सुद्धा एकदा छान परतून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एकदा मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। आपल्याला एकदा पुन्हा बघायचे आहे आपली मोठ शिजली की नाही। त्यानंतर त्यामध्ये आणखीन थोडे पाणी घालायचे आहे, कारण आपल्याला मोठची रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे। आणि पुन्हा एकदा छान पद्धतीने वाफ काढून घ्यायची आहे आणि चांगला उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। आता बघू आपण की आपली बोटाच्या साहाय्याने आपली भाजी तयार झालेली आहे। बघा, किती छानपैकी मस्त अशी तर्रीदार आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा। धन्यवाद।